का हे असं सगळं का नाही एक जीव करून घ्यायचं. जुने एक म्हण तुम्हाला आठवतंय का बघा, जुनं ते सोनं असतंय. आपण सगळ्या जुन्या वस्तू म्हणा, आपल्या काय काय गोष्टी, खानपान सगळं आपण विसरून गेलो आणि तेच परत आणि चालू झाले वर यायला. पहिला कसं आपण चुलीवर सगळा स्वयंपाक बनवल्याला खात होतो, मध्यंतरी ही सगळंच बंद झालं आणि त्याच चुलीवरचं जेवण खायला आता आपण हॉटेलात जातोय. चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटण, बोर्ड बघितला की आपण म्हणतोय हा चुलीवरचा आहे चला. आणि हेच पहिला होतं का नाही सांगा, चुलीवरचं सगळं केलं. पहिला सगळं पौष्टिक म्हणा, ताकदवान, ती खाल्लं की ताकद येत होती. म्हणून का नाही असंच 2 पदार्थ जुनं तुम्हाला का नाही आज मी करून दाखवले. तुरीच्या डाळीचा कळणा आणि उडदाचं का नाही डांगर करून आज तुम्हाला दाखवलं. डांगर करायला का नाही हे असं का नाही डाळ घ्यायची नाही, अखंड उडीद घ्यायची. ही मी देशी उडीद घेतल्या बघा, हे बघा. डांगर करायच्या आधी उडीद भाजून घ्यायचं. बिन भाजता उडदाचं पीठ करायचं नाही, नाहीतर का नाही असं का नाही चुराट लागतंय आणि त्याला खमंगपणा येत नाही. भाजल्यावरच खमंगपणा येत. मंद गॅस असून द्या, जाळ असून द्या, मंद करूनच भाजायचं, मोठा करून भाजायचं नाही. आजपर्यंत भाजलं जात नाही आणि जरा भाजताना सारखं हलवायचं म्हणजे चांगलं भाजतंय. आता उडीद भाजलेलं आपल्याला कसं कळायचं का, तर उडीद काळाय त्यामुळं डाग ह्याच्यावर पडत नाही, तर ह्याचा वास सुटतोय, असा खमंग वास येतो या उडीद भाजा लागली की. मग समजायचं की आता उडीद भाजले. आता भाजलेलं उडीद जात्यानं दळून घ्यायचं आणि थोडा थोडा घास घालायचा. असं का नाही जात्यानं जरा भरड दळून घ्यायचं. नाहीतर आपण ज्वारीचं गव्हाचं पीठ दळतो की ना, असं हे डांगराचं पीठ नसतंय, जरा खरबडीत भरड असतंय. नाहीतर काय होते माहिती का, बारीक एकदम पीठ असलं का नाही, आपण ज्या वेळेला डांगराचं पीठ भिजवतो त्यावेळेला नुसतं असं कणिक बिलबिलीत लागल्यावानी लागते पीठ. म्हणताना कवा पण डांगराचं पीठ थोडं भरडच भरडून घ्या. अक्षी देशी उडीद चांगलं खायला खमंग लागायचं आणि त्याच्यात ताकद बी चिकटपणा असतो. देशी उडदात खायला बी चांगलं आणि ताकद वाजवी ती उडीद चांगलं. एक टाइम आमची आई काय करायची, जास्त उडीद चाललं म्हणजे का नाही 4-5 किलो जर ज्वारी असलं कारतुंदळं तर त्यात 1 किलोभर की ना उडीद घालायचं आणि दळून आणायचं आणि त्याच्या भाकऱ्या खायचं. का तर ताकद त्याच्यात आई जास्त आहे म्हणून. तुरी डाळीचा का नाही आपण बंगा करून घेऊया. हे काही तुरी डाळ का नाही 1 वाटी घेतलो या, ही आपण चटा भाजून घेऊया. योगा आता लईची भाजायची नाही बरं का, ना काळी पडत्या आणि कडवाट लागत्या, म्हणून गौरीच भाजून घ्यायची. डाळीची आमटी करून खात्या, डाळ कांदा करून खायचं आणि उन्हाळ्यात सांडग्यात घालायचं. तर आज मी तुम्हाला नवीन करून जाणार आहे की बघा, एकदम आता ही चवीला लागते बघा. सगळ्या कांद्या परास, तुरी डाळ आमटी परास ही चवीला लागते. आता ही भाजल्या बघा, खमंग कसा वास सुटलाय बघा. तेव्हा ही डाळ कसं पडले ते डाळीला आता काढून घेऊया आपण. आता हिरवी मिरचीच घालायची, तांबडी चटणी घालायची नाही त्याच्यात. आता त्याल घातलं म्हणजे चटा भाजते बघा मिरच्या. आता आम्ही तव्यात खर्जा करतो का नाही, तशा मिरच्या कशा भाजते का नाही तशा आता ह्या मिरच्या भाजायच्या. चांगल्या मिरच्या भाजल्या तर बरं, नाहीतर का नाही कच्च्या काढल्या की हिरवाट लागते. खर्जा म्हणा हे आपण कशातही घालायला झालं तर मिरची चांगली भाजायला लागते. कांदा का नाही फोडला या, आता चुलीत टाकूया भाजायला. आता लसूण सुद्धी आपण भाजून घेऊया. यो काही कसा भाजलाय बघा. 1-2 चमचे तीळ भाजून घ्यायचे.
आणि 1-2 चमचे धन. आता ही तुरीची डाळ भाजून घेतल्या. ही पाट्यावर का नाही भरडे भरडे वाटून घ्यायची. आता ही तुरीची डाळ वाटून जास्त घ्यायची नाही. ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि वाटायचं म्हणजे आणि बारीक होते. हो काही असं लय पण बारीक वाटायचं नाही. असं जरा असं मोठं मोठं ठेवायचं. त्याच पाट्यावर धन थोडं तीळ वाटून घ्यायचं. ही एक लसणाचा गड्डा आहे भाजून घेतला. हे पण पाट्यावर वाटला. थोडीशी कोथिंबीर घेतल्या आणि ह्या हिरव्या मिरच्या भाजलेल्या. थोडंसं मोठं मीठ घालायचं यात. फोडणी टाकून घ्यायचं. एक पळी तेल ओतलं. 1 चमचा मोहरी टाकायची फोडणीला. जिरं 1 चमचा टाकायचं. त्यावर वाटल्याला मसाला यात टाकायचा. हे वाटताना आपण कांदा एक भाजून ह्यात घातला होता म्हणून आता वरनं आपण कांदा घातला नाही. हे डाळ पाट्या वाटल्या का नाही ह्याच्यात थोडंसं पाणी घालून का नाही हे पूर्ण फोडून घ्यायचं. नाही एकदम टाकलं का नाही मग गाठी होते म्हणून ह्याला पातळ करायचं. हे वाटण त्याला चांगलं भाजलं या. आता ही ह्याच्यात ओतायचं. हळद घालायची. थोडंसं मीठ टाकायचं. मग अशी पाट्यावर वाटताना पण का नाही मीठ टाकलं यात म्हणून ह्याच्यात थोडंसंच टाकायचं. ह्याला तूर डाळीचा कळणा पण म्हणतात आणि कोण बंगा पण म्हणते. ज्या त्या भागातली जी ती नावं आहेत ती वेगवेगळी. असं चढ एक 10 मिनिटं शिजून द्यायचं. म्हणजे भरड आहे का नाही ती सगळं आपलं शिजतंय चांगलं. 5 मिनिटं झाकून ठेवूया. तुरी डाळीचा डाळ कांदा आमटी खाऊन जर कंटाळा आला असला तर असं तुरीच्या डाळीचं का नाही बंगा करून खायचा. म्हणजे काय कंटाळ वाटत नाही आणि वेगळं काय तर खाल्ल्यावर. आता हे कसं शिजलंय बघा व्यवस्थित. एक 10 मिनिटात हे शिजतंय. डांगर करायचा आहे त्यासाठी बारीक कांदा चिरायचा. कांदा कच्चा असतो का नाही म्हणून ते मोठा भाजीसारखा कांदा चिरायचा नाही. एकदम बारीक कांदा. हे बघा डांगरचं पीठ केलंय. असं डांगरचं पीठ करायचं आणि फ्रीजला ठेवायचं. 2-3 महिने खराब होत नाही. आपल्याला पाहिजे तेव्हा त्यातलं काढून केलं तरी पण चालतंय. जेवढं तुम्ही डांगर करणार का नाही तेवढं पीठ घ्यायचं आणि ह्याच्यात एक बारीक मोठा कांदा चिरून टाकायचा. चवीनुसार मीठ घालायचं. हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट हे थोडंसं टाकायचं. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. थोडंसं तेल घालायचं. आता सगळं कालवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं. एकदम वतायचं नाही. थोडं घालून हे करायचं. जसं पाणी घालेल तसं पीठ फुगतं या मुरून. ठेव का हे असं सगळं का नाही एक जीव करून घ्यायचं. पाणी जरा जास्त घालायचं म्हणजे का नाही फुगतंय पीठ. हे असं पाणी घालायचं रबरबीत करून का नाही झाकून ह्याला ठेवायचं एक अर्धा तास. म्हणजे हे ज्यात कणी असते का नाही ती सगळी फुगून येते आणि डांगरला चव चांगली लागते. हे बघा तुरी डाळीचा बंगा किंवा कळणा कुठलं पण म्हणा तुम्ही. ते चांगलं झालं. आणि हे उडदाचं डांगर कधी महिन्यातनं 1-2 वेळा असं जर करून खाल्लं असा तर आपल्या शरीराला पौष्टिक पण मिळत्या आणि ताकद पण येत्या. ही जुनी पद्धत आहे बघा. आता सगळ्या डाळीत का नाही उडदाची डाळ ताकदवान असते आणि पौष्टिक पण असते म्हणून ही आठवड्याला एकदा तरी डांगर करून खावाच. आणि चवीला पण चांगलं लागतंय. किती वेळ लागतोय. पीठ आपलं फ्रीजला असतं ना डब्यात काढायचं. कांदा कोथिंबीर मीठ जरा तेल टाकलं की झालं. काही ह्याला वेळ लागत नाही काय ना. एक जेवायच्या आधी तुम्ही
एक अर्धा तास असं भिजवून पीठ ठेवलं आणि जेवताना कांदा त्याच्यात टाकला तरी पण चालतं.